मैं ताजुद्दीन पठान और आप देख रहे हो आवाज तुमचा साथ आमची। आज अपने साथ जुड़े हैं बाला गोटे साहब, जो कि हम उनको आने वाले सियासत और जो चुनावी माहौल चल रहा है उसको लेकर सीधी बातचीत कर रहे हो। तो आप देखते रहिए और बने रहिए आवाज तुमचा साथ आप। भाई इस बार चुनाव में आवाम के बीच में किन मुद्दों को लेकर आप जाना चाहोगे और किन मुद्दों के बीच में आप आवाम को वोट की अपील करना चाहोगे? सही मायने में जो हमारे प्रभाग में पानी की समस्या है, जो बरकरार है, कहीं ना कहीं हमारे माध्यम से जितनी हम सेवा लोगों को दे सके, हमने हर चुनावी रणनीति में जब जब हम उतरे हैं तो ये हमेशा कोशिश की है कि उनको सहायता मिले, उनको आराम मिले, उनको राहत मिले। पानी की समस्या बहुत जगह तो हमने कम की है, लेकिन पूरी तरीके से खत्म नहीं कर पाए हैं। तो आने वाले टाइम पे पानी की समस्या भी खत्म होगी। जो बारिश के मेन मौसम पर जो चीजें गटर भर जाती है, नाले बहुत दिक्कत देते हैं, उनको भी हम पूरा क्लियर करके एक बड़ा नाले कैसे हो सके और एक व्यवस्थित आयोजन कैसा हो सके उन चीजों का, उसके ऊपर हम काम कर रहे हैं। भाई एक लाइन के जरिए से मैं आपको यहाँ की बेसिक मुद्दे आपको याद दिलाना चाहूंगा। मॅन इज ब्रॉन टू ॲट्रॉसिटी नॉट टू क्राय। माणूस हा जन्माला आला तर रडण्यासाठी न तर लढण्यासाठी। मुंबई की आवाम आज भी बेसिक मुद्दों को लेकर स्ट्रगल कर रही है, जैसा पीने का पानी है, एजुकेशन है, हेल्थ को लेकर और उसमें एड ऑन और एक तोरण को लेकर। तो उसको लेकर आपकी क्या टिप्पणी रहेगी? तुम जैसा बोले की संघर्ष संघर्ष जनता करते तर संघर्ष नेता सुद्धा जनतेला हे समजलं पाहिजे की तुम्ही खऱ्या माणसाला निवडा। जनतेला हे देखील मला आव्हान करायचंय की लोक जर तुम्हाला खोटे आश्वासन देत असतील, खोटे हमीशा दाखवत असतील, साड्या वाटत असतील, पैसे देत असतील, तर अशा लोकांना तुम्ही त्याची हे देता किंमत? तुम्ही काम करणाऱ्या माणसाला किंमत द्या, ज्यांनी खरंच या मुंबऱ्याला विकसित केलं आहे, ज्यांनी खरंच त्याचे माणसं खरं काम करणारे आहेत, अशा लोकांना तुम्ही महत्व द्या ना। जनता संघर्ष का करते? कारण तुम्ही तसे माणसं निवडून देत नाहीत ना, तुम्हाला तसे लोकांची साथ, कारण एक पॅनल मध्ये असलं तर एकाच्या ताकदीने नाही होत ना, तुम्ही चारही हात मजबूत केले पाहिजे, तेव्हा आमचं ताळमेळ बसू शकतो। एखादं हे काम करतो तर हा टीका करतोय, ते टीका करतो, आणि खऱ्या अर्थानं बोलायला गेलं तर मी या या भूमीमध्ये जेव्हापासून हे काम करतोय तर मी समाजसेवेच्या माध्यमातून काम करत होतो। मी आज खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये आज उतरलो, मी सांगतो। याच्या पहिले काय झालं, काय होतं ते मला काय नाही, पण आज मी खऱ्या अर्थाने या राजकारणात उतरलोय। समाजकारणाचा लेखाजोखा तर आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु जी जनता संघर्ष करत आहे, पाण्यासाठी असो, गटारसाठी असो, तोरणसाठी असो, या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही संघर्ष करणार आहोत, जनतेसोबत उभं राहून संघर्ष करणार। पण दादा एक बाबासाहेबांची एक लाईन मी मला सांगू इच्छितोय, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे कोणी त्याला ग्रहण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। पण कुठे ना कुठे इथली जनता आपल्या त्यांच्या लहान बाळांसाठी किंवा त्याच्या मुलांसाठी जे शिक्षणाची जी सुविधा त्यांना प्रोव्हाइड केली पाहिजे ते कुठे ना कुठे बघण्यासाठी भेटत आहे। आणि जे शिक्षणची जी अवस्था इथे आहे ती फार खालवली आहे, तर त्याला घेऊन तुमची काय टिप्पणी आहे? खरं तर तुम्ही बोलले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि हे वाघिणीचं दूध पिणारे लोक आज कॅन्डिडेट आहेत ना चार आपल्याकडे, जे शिक्षित आहेत, जे लढण्यासाठी तयार आहेत, आपला हक्क खेचून घेण्यासाठी तयार आहेत, तर अशा लोकांना तुम्ही संधी दिली पाहिजे। एज्युकेशनची आणि इतर अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना मात करून ते लोकांपर्यंत सेवा पोहोचवतील, ते लोकांपर्यंत या अडचणी दूर करण्याचं काम करतील, असे लोक आहेत। आणि आज इथं खोट्या पद्धतीचं राजकारण करतायत, म्हणजे जे कमळाचं चिन्ह घेऊन गल्लो गल्ली फिरत होते, लोकांमध्ये घुसत घुसत जात होते की कमळ कमळ कमळ, आज अचानक सत्ता फक्त भेटण्यासाठी सत्तेच्या लालचेपोटी कुठं ना कुठं घडीचा लोगोचा वापर करतोय। म्हणजे खोटेपणाची काही हद असली पाहिजे। खोटेपणा पूर्ण बाजारामध्ये यांचा दिसतोय, आणि या खोटेपणाला जनता बिलकुल स्वीकारणार नाही। त्यांचं इथं राहतं घर नाही, भाड्याने आले राजकारण करायला 1 वर्ष आधी। अरे हे कोणचं? आमचे 25-30 वर्ष इथं गेलेत, संघर्ष करत गेलेत, पाण्याच्या लाईनी नव्हत्या तेव्हापासून आम्ही संघर्ष करतो। मग हे 1 वर्षाचे आलेल्या लोकांना जनता पसंत करणार ना। दादा आप वोट को लेके आवाम से क्या अपील करना चाहिए और किस बेसिस पे उनसे वोट की अपील आप करना चाहोगे? मुझे यही कहना है कि यहाँ के जो हालात जानता है, यहाँ की परिस्थिति जिन लोगों को पता है, जो यहाँ पर 40-40 साल पुराने टाइम से रह रहे हैं, उनको उनको यहाँ की वस्तुस्थिति परिस्थिति सब पता है कि यहाँ पर किन किन चीजों की जरूरत है। आज बाहर से आए हुए लोगों को यहाँ की कुछ हालातें पता नहीं है। लाइट और कैमरे लगाने से राजनीति की नहीं जाती, लोगों के लिए लड़ना पड़ता है, काम करना पड़ता है, घर घर जाना पड़ता है, लोगों की समस्या जाननी पड़ती है, उनसे एक तालमेल बनाना पड़ता है। उसके अलावा और कुछ नहीं। और यही अपील करूंगा कि ऐसे लोग को चुनकर दो, यहाँ के रहवासी है, यहाँ के लड़ने वाले लोग हैं, करने वाले लोग हैं, और जिनका इतिहास है, जो काम करने वाले। ऐसे लोगों पर 15 तारीख को तुतारी का बटन दबाकर मेरे पूरे 4 कैंडिडेट को जिता के दीजिए, इतना ही मैं आह्वान करूंगा।